पूर्वीचे दिवस आठवले की अंगावर काटा येतो. आणि हे कारलं जर पाहिलं ना, तर या कारल्याचा आणि माझा इतका घनिष्ठ संबंध आहे ना, तर त्याच विषयावरती आज मी बोलणार आहे. आणि हा व्हिडिओ खास त्या मुलींसाठी आहे, ज्या प्रेग्नंट आहेत त्यांच्यासाठी खास. डोहाळ काय असतं आणि आत्ताच्या मुलींना सासा विचारतात आणि पूर्वीला काय होतं, हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. तर कोणी याचा चुकीचा अर्थ काढू नका, ही सत्य घटना आहे. चला तर थेट बोलूया आता मुद्द्याचं. तर या कारल्याशी माझा संबंध काय आहे तो. तर माझ्या लग्नाच्या अगोदरपासून मी कारलं, पालकची भाजी आणि वांगं हे कधीच खाल्लं नव्हतं. मला कधी ते आवडायचं नाही. हे जर असेल तर मी मसाला कालवून खायची किंवा मिरची खायची, पण मला ते कधीच आवडलं नाही. पण त्याचं झालं असं, मला माझ्या मुलाच्या वेळेस दिवस गेले होते आणि मला ना कारलं खाऊशी वाटलं होतं. तर हा व्हिडिओ ना त्या महिलांसाठी आहे की ज्या आत्ता प्रेग्नंट आहेत, त्या महिलांसाठी खास. तर मला खूप कारलं खाऊशी वाटलं होतं. तर मी कधी खातच नव्हते, पण मला इतकी ते म्हणजे आत्ता कसं एखाद्याला मिसरीची, तंबाखूची तलप असते आणि त्याला जर नाही भेटलं तर ते कसं त्याला किती त्रास होतो. अगदी असं व्हायचं मला असं वाटायचं कधी मी कारलं खाईन. पण ना मला कारलंच भेटलं नाही. तर आमच्याकडं रविवारचा बाजार असतो आणि त्या टायमाला आमच्या सासूबाई बाजार करायच्या, शेतातला माल नेऊन विकायचा आणि आमच्या शेतात कारलं नव्हतं त्या टायमाला. ही गोष्ट आहे 95 सालमधली. तर कारले नव्हते, तर मी रविवारचंच सांगितलं म्हणजे आत्यांना, आत्या आपल्याला कारले घेऊन या ना खायला. तर त्यांनी काय त्या दिवशी आणलीच नाही. झालं पुढचा रविवार आला तरी पण सांगितलं, पुन्हा मला त्यांनी काही कारलं आणलं नाही. आणि पुन्हा तिसरा आला आणि मला खूप वाईट वाटायचं, त्यांनी कारलं नाही आणलं आणि मला तर इतकी तलप झाली ती खाण्याची की विचारूच नका. पुन्हा तिसरा रविवार आला, त्या दिवशी सांगितलं नाही आणलं. आणि मग मी यांना बोलले, मला ना माझ्या माहेरी नेऊन घालवा, मला ना कारलं खायचं आहे. आता त्यांना काय माहिती हिला तलप म्हणजे काय, आज शिसारी म्हणजे एक डोहाळ, कारल्याचं डोहाळ लागलेलं. तर त्यांना काय माहिती, पण ते म्हणायचे नुसत्या कारल्यासाठी का. म्हणजे मला खायचं आहे पण मला ना मला खायचं आहे पण मला ते इथं भेटेना. ते म्हणायचे आईला सांग. तर मी आईला सांगितलेलं पण त्या काय आणनात. 3 हप्ते गेले तरी त्यांनी आणलं नाही. मग काय ते म्हटले मी आणीन. तर नेमकं रविवार होता त्या दिवशी, चौथा रविवार आलेला आणि त्या टायमाला एकच टेम्पो असायचा गावातून आणि त्यात माल सगळा भरून तो मार्केटला न्यायचा, म्हणजे बाजारच्या ठिकाणी. आता लोहगाव आमचं जवळ आहे बाजारचं गाव, तर त्या ठिकाणी ते माल पोचवायला आईबरोबर गेलेले आणि तिथं माल पोचवला. आणि शेजारचंच गाव आहे एक गोलेगाव, त्या गोलेगावातून एक जणाची कारली होती आणि ते माल खाली घेताना त्यांनी त्यातली 3 कारली घेतली. 3 ते 4 असतील आणि चांगली मोठी मोठी होती, म्हणजे अर्धा किलो असतील मला असं वाटतं. ते 4 कारले असतील. आता माझ्याकडे कारले आहेत ना, याच्यापेक्षाही मोठी मोठी होती. तर ते 4 कारले आणली त्यांनी आणि मी घरी आले. म्हणजे ते घरी आले आणि मी चालले होते शेतात खुरपायला. तर मी त्यांना विचारलं की कारले आणले का. तर त्यांनी सांगितलं हां. तर मी शेतात जाताना भाकरी बांधून, पाण्याची कळशी ते घेऊन चालले होते दुपारच्याला. तर जाऊबाई त्या सगळ्या पहिल्या शेतात गेलेल्या. तर मी ते घेतलं. त्यांनी सांगितलं का आणलेत. मी अशी पाटी खाली ठेवली डोक्यावरची, ती पाण्याची कळशी. घरात गेले, ती कारली घेतली, चिरली, ना लिंबू ना मिरची, त्याला फक्त मीठ आणि हळद टाकलं आणि खोटं सांगत नाही अक्षरशः तेलही नव्हतं. मी ते कारलं, पूर्वीला असे गोल तामतवले असायच्या, म्हणजे एक चरवीचा प्रकार जर्मलचं, त्याच्यामध्ये ते कारलं शिजायला घातलं. आणि अगदी खरं सांगते प्रामाणिकपणे, मी एक फोड काढायची, ती कच्चीच खायची, म्हणजे त्यात शिजताना पाहायची शिजली का, आणि पुन्हा झाकण काढायचे, पुन्हा काढायचे. पूर्ण कारलं संपून गेलं ते, पण ते शिजायच्या आधीच मी संपूर्ण खाऊन घेतलं होतं. तर खरंच खूप वाईट परिस्थिती होती. लोक म्हणत असतील की पूर्वीचे दिवस लय चांगले होते, पण नाही, आजचे दिवस माझ्यासाठी तर आजचे दिवस चांगले आहेत. पूर्वी 10 वर्ष मी खूप म्हणजे खूप संघर्ष केलेला आहे. अगदी खाण्यापर्यंत संघर्ष झालेला आहे माझा.
ते दिवस आठवले की असं वाटतं नको. आणि आत्ताच्या मुलींना झालं, सुनांना झालं, आपण विचारतो तुला काय खाऊशी वाटतं, काय खायचं आहे. पण त्यावेळेला हे सगळ्यांच्याच नशिबात नव्हतं. आणि शेतात एका चुलत सासूचा आमच्या एक कारल्याचा वेल होता. त्या कारल्याला एकदम छोटी छोटी कारली लागलेली होती, बारीक अगदी, करंगळी इतकी पण नाही, खूप लहान होती. मी त्याची फुलं खोडून ती कारली कच्ची खाल्लेली आहेत. म्हणजे इतकी मला ती खाऊशी वाटलेली होती आणि मी ती खाल्लेली आहेत. आणि त्या आत्या आल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं, मला इतकं कारलं खाऊशी वाटलं होतं ना, तर मी तुमची कारली कवळीच खाल्ली झाडाची. त्या म्हणल्या अगं मला सांगायचं, मी करून दिलं असतं, पण त्यावेळेला असं कोणाकडं मागायची चोरी होती, त्यामुळं मला खरंच कारलं भेटलं नाही. पण आत्ताच्या सुनांचं खूप नशीब चांगलं आहे आणि न मागताच त्यांना सगळं मिळतं. तर अशी होती माझी कहाणी. आणि त्याच वेळेला ना माझं डोकं दुखायला लागलं. अगदी रात्र आणि दिवस पूर्ण 5 महिने माझं डोकं दुखत होतं. पण दवाखान्यात नाही, कारण घरच्यांना सांगितलं ना डोकं दुखतं आहे, ते म्हणायचे होतं असं, गरोदर असलं की होतं कोणाचं, दवाखान्यात जाऊन काही ते राहत नाही, मुलं पाहिजे तर हे असंच होतं. आणि मग मला लय त्रास व्हायचा, रात्रभर पण दुखायचं, दिवसभर पण दुखायचं, कसंच राहत नव्हतं. आणि त्यावेळेला बाजरीच्या भाकरीच होत्या आमच्याकडं, चपाती नाही किंवा ज्वारी नाही. आणि ती बाजरीची भाकरी करताना चुलीला फुगली ना, ती त्या पापुड्यातून वाफ बाहेर आली, तिचा वास आला की मला इकडं उलट्या व्हायच्या. मी तिथून उठायची, भाकरी करताना बाहेर जायची आणि उलट्या करायची. उलट्या करून पुन्हा येऊन मी त्या भाकरी करायची. पोटात काय नसं राहत आणि नुसती आग पडलेली. मग परतसुद्धा ती बाजरीचीच भाकरी खायची आणि थोडा वेळ पुन्हा लगेच उलट्या व्हायच्या. उलट्या झाल्या की मग अशी शांत झोप यायची. खूप म्हणजे खूप अवघड होतं की समजा उलट्या होत्यात, मग तिला थोडीशी ज्वारी आणा किंवा चपाती करा, अजिबात नव्हतं. भाजरीच खायची, काही नाही. आणि आपण म्हटलं ना की मला ते वास येतोय, नाही जमत, नाही खायची, तरी पण असंच असतं. आम्हाला पण असंच झालं, मला ही उत्तरं भेटायची. मग काय, मग मी म्हटलं हे मुलंच नको आहे मला. मग मी काय करायचे, आता घरच्यांना काय सांगणार, म्हणायचे मला नको, म्हणायचे मग काय करणार तुला नको तर. आणि मग मी इथं पूर्वीला ना प्रत्येक दुकानात NSNच्या गोळ्या भेटायच्या, म्हणजे ते डोकं दुखायच्या असायच्या. आणि त्या गोळ्या खाल्ल्या की कोणाकोणाचं म्हणजे खाली व्हायचं बाळ, म्हणजे त्या टायमाला 3-3.5 महिने झाले असतील मला. तर मी काय केलं, त्या गोळ्यांचं एक पाकिट आणलं. मी दिवसातून 2 गोळ्या खायची, तरी काही झालं नाही. आणि आमच्याकडे एक केळीवाली यायची, त्या केळीवालीला मी कच्ची केळी आणायला सांगितली. ती बोलली नाही बाई, तुझी सासू बिसू बोलन मला. मी म्हणलं कोणी बोलणार नाही. आणि मुळात आज माझी काय कंडिक्शन चालू आहे मलाच माहिती आहे, त्यामुळं त्यांच्याकडून केळी आणली कच्ची, ती खाऊन पाहिली, काहीच नाही. परत पपया असायच्या पूर्वीला, त्या कच्च्या पपया मिठाने कसं पाणी सगळं खाल्लं. मिठाने आणि गोळ्याने. माझ्या मुलाचं नशीब होतं, कसल्या गोळ्या खाल्ल्या तरी त्याला काहीच झालं नाही. 10-15 मिनिटं होत काहीच आले. नाही. असं रात्रंदिवस थोडा वेळ ठेवलं ना, पूर्ण 5 एकदम महिने मस्त माझं डोकं कारलं दुखत होतं आणि मला उलट्या व्हायच्या. 5 महिन्यानंतर उलट्या राहिल्या आणि डोकं पण राहिलं. उलट्या व्हायच्या मध्ये पण 5 महिने खूप झाल्या. चला, बोलता बोलता आपलं कारलं पण शिजलंय. बघा आपलं कारलं मस्त शिजलंय. पण आता यातलं पाणी आटेपर्यंत आपल्याला ना आता थोडासा मोठा जाळ घालायचा, म्हणजे पाणी आटेल. तर आता कारलं न चापताच समजतं की हे शिजलंय म्हणून. हे बघा. आणि जास्ती गाळ झाल्यावर पण ते चांगलं नाही लागत. तर आता आपण थोडासा जाळ वाढवू, म्हणजे मग पाणी त्यातलं पटकन आटणं. यात कसलाही पाण्याचा थेंब न टाकता शिजवलेलं कारलं आहे आणि खूप छान लागते, मस्त एकदम. आणि 8 दिवस म्हणलं तरी ते टिकतं, अगदी ठेवून खायला चांगलं लागतं. मुरल्यावरती तर अजून मस्त लागतं, अगदी त्याला परतू घ्यायचं, एकदम छान होतं. तर आता मी झाकण ठेवत नाही आणि झाळ घालते, म्हणजे त्यातलं पाणी आटल सगळं. तर आता असं शिजून तयार झालंय.
आणि हे जितकं जास्त मुरण ना तितका त्याचा कडूपणा पूर्ण जातो आणि एकदम छान लागतं. तर हे 8 दिवससुद्धा खराब होणारं कारलं नाही आहे, अगदी मस्त आहे. एकदा तुम्ही पण करून पहा. तर व्हिडिओ आवडल्यास मोठ्या मनानं लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर पहा किती सुंदर असं झालेलं आहे. तर एकदा अवश्य करून पहा.